नाव काय तुमचं? नाव चेतन गजानन संभारे. पेलाड शिवारातील ही नासाडी बघा किती झालेली आहे. आपल्याला दिसतच आहे ती नासाडी. गेले 2 वर्षापासून सतत हे सातत्याने या बेलाड गिरणी या शिवारामध्ये कोणाचा मक्का, कोणाचे कुटी, कोणाचं तुरीचं कुटार, कोणाचं हरभऱ्याचं कुटार, कोणाची सोयाबीनची गंजी, कोणाची हरभऱ्याची गंजी, हे सातत्याने 2 वर्ष झाले कोणी ना कोणी पेटवत आहे. सातत्याने 2 वर्ष झाले. असे दुष्काळ म्हणजे कंटाळून गेले शेतकरी. हे नेमकं करायचं काय? पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नाही. याच्यावर काय करायचं हे आता संकट उभं आणलं. पहा या काकाले, हे काका शेतमजुरी करता, यांची 30 क्विंटलची सोयाबीनची गंजी फुकून दिली. काय नाव तुमचं? काय करायचं त्यांनी आता? काय नाव तुमचं? माझं नाव राजेंद्र कळू निंबळकर, राहणार बेलाड. आमच्या शेतामध्ये लोक नुकसान करून राहिले. सोयाबीनची गंजी आमची पेटवली, कमी 30 पोतीची गंजी पेटवली. रात्री मध्यम तरी बी 12 ते 1 या दरम्यान पेटवली आहे. आता आम्ही म्हणजे कावलं, आम्ही काय करायचं आम्हाला सुचत नाही. याच्यावरती पोलिसांनी काही ना काही कारवाई करावी आणि इतर लोकांचे मक्याचे गण, तुरीचे गण आणि कुटार हे पूर्ण जंगलातलं आज रात्री पेटवण्यात आलं. याच्यावर काही ना काही पोलिसवाल्यांना कारवाई करावी ही आमची शेतकऱ्याची विनंती आहे. चना सोपान संभारे. काय घटना घडली? हे बा आमच्या वावरामध्ये कणसाई सहित मका होता, तो चटून दिला. आणि कापसाले भाव नाही, तुरीले भाव नाही, हरभऱ्याले भाव नाही. आणि तुम्ही सांगा मग आता हे असं जर केलं तर कसं होईल? आणि पोलिसांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आता किती वेळा घटना घडल्या या? अशाला 15-20 घटना घडल्या. सगळ्याच्या वावरामध्ये चटून देऊन राहिले, पण त्याच्या वावरामध्ये हेच घटना घडेल आहे आता आज रोजी बी. तुम्हाला कोणावर संशय आहे काय? संशय गिंशय नाही आहे कोणावर, अजिबात संशय गिंशय. आणि शासनाची अशी मदत आमचं असं म्हणणं आहे की शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी. कर्जबाजारी आहे तर मदत करावी. एकच कोणतं बी मका चेटून दिला, मक्याचा गुळ पूर्ण चेटून दिला. किती वाजताची घटना ही? 12 वाजेपर्यंत, रात्री 3-4 वाजे झाले. मी आता सकाळी आलो, मला सकाळी दिसलं वावरात नुकसान झालं. चालते तो किती फसाड लोटले त्याला माहित आहे. सरकारचे 5-4 लाख झाले घोष.